आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पासाठी खमंग खुसखुशीत असे कणकेचे तळलेले मोदक। मेजरिंग कपनी 1 कप कणिक घेतली आहे आणि अर्धा कप अगदी बारीक रवा मी इथे घेतला आहे। चिरोटी रवा आहे हा। यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे कोरडे जिन्नस सगळे जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत। एकीकडे मी छोट्या कढईमध्ये 1.5 टेबलस्पून इतकं साजूक तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तर ते कडकडीत तुपाचं मोहन आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत। तूप गरम आहे त्यामुळे चमच्याने आधी मिक्स करायचं आणि मग हाताने हे मोहन पिठाला सगळीकडे चोळून लावून घ्यायचं आहे। हाताने मोहन सगळीकडे लावत असताना पीठ थोडंसं मुठीमध्ये असं घट्ट दाबून बघायचं। त्याची जर मूठ वळल्या गेली तर आपलं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे असं समजायला हरकत नाही। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण पुरीला जशी कणिक भिजवतो तशी तितपत घट्टसर कणिक आपल्याला भिजवायची आहे। फार जास्त घट्ट भिजवू नये, नाहीतर मग ती मळायला त्रास पडतो आणि रवा आहे यामध्ये तर तो कणिक मुरल्यानंतर फुलतो, म्हणून पुरीला जितपत आपण कणिक भिजवतो तितकीच घट्ट कणिक आपल्याला भिजवायची आहे। बघा इतकी घट्टसर मी कणिक भिजवली आहे। आता ही आपण झाकून कमीत कमी अर्धा तास मुरू द्यायची आहे। तोपर्यंत एकीकडे आपण आता सारण करून घेऊया। सारण करण्यासाठी मी एका वाटीमध्ये काही केशराच्या काड्यांमध्ये थोडंसं गरम दूध आधी घालून ठेवते आहे। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि त्यावरती बारीक कापलेले बदाम आणि काजूचे तुकडे घातले आहेत। ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 नारळाचा चव मी घातलेला आहे। एक मोठा बाउलभर ओलं खोबरं आहे हे आणि त्याच बाउलनी अर्धा बाउल इतकं मी त्यामध्ये गूळ घातलेला आहे। केशराचं दूध आणि किसमिसही घातलेले आहेत आणि आता हे सगळं आपल्याला मंद आचेवरती परतून चांगलं मोकळं होईपर्यंत सारण शिजवून घ्यायचं आहे। ओलं राहायला नको। आता यामध्ये जायफळ वेलची पूड घालायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं सारण चांगलं व्यवस्थित अगदी असं मोकळं झालेलं आहे। आता हे गार करायला एकीकडे ठेवून द्यायचं आहे। अर्धा तास झाला आहे, कणिक भिजली आहे आपली। आता कणिक थोडीशी पुन्हा एकदा मळून घ्यायची आणि आता याची मी एक मोठी पोळी लाटून मग वाटीनी त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहे, म्हणजे मोदकांचा आकार एकसारखा येतो। छोटे छोटे गोळे करून त्याच्याही पुऱ्या आपण लाटू शकतो, पण एक मोठी पोळी करून घेतली की एका वेळेला 3 ते 4 आपल्याला पुऱ्या तयार मिळतात। यात मोहनचं प्रमाण इतकं बरोबर झालेलं आहे की आपल्याला याला लाटायला पीठ किंवा तूप तेल काहीही लावावं लागत नाही आहे। असंच ही पोळी छान लाटली जाते आणि पातळ मी याची पोळी लाटलेली आहे, फार जाड ठेवलेली नाही आहे, इतपत याची जाडी आहे। आता वाटीने अशा प्रकारे आपण पुऱ्या याच्या कट करून घेऊया। एका वेळेला 3 पुऱ्या एकदम तयार मिळतात आपल्याला। अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण लाटून एका कापडाखाली झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे मग आपल्याला एकदम मोदक वळायला बरं पडतं। आता एक एक पारी घेऊन आपण त्यामध्ये सारण भरून मोदक वळून घेऊया। हाताने अगदी जवळ शक्य तितक्या जवळ चुण्या पाडायच्या आहेत। याला व्यवस्थित चिकटल्या जातात त्याला काहीही पाण्याचा हात दुधाचा हात लावायची गरज नाही आहे। अगदी जवळ चुण्या पाडून घेतल्या की मग यामध्ये मावेल तितकं आपण सारण भरणार आहे। साधारण 1 ते 1.25 चमचा सारण एवढ्या मोठ्या मोदकामध्ये मावतं। त्यापेक्षा जास्त खूप अगदी दाबून सारण भरू नये, कारण हे मोदक आपल्याला तळायचे आहेत, मग ते गरम तेलामध्ये फुटूही शकतात। एक 1.25 चमचा सारण इथे बसलेलं आहे याच्यामध्ये। आता ज्या चुण्या आपण पाडल्या होत्या त्या सगळ्या एका दिशेला फिरवून घ्यायच्या आहेत। हलक्या हाताने अशा प्रकारे दोन्ही बोटांच्या मदतीने एका बाजूला फिरवून घेतल्या की मोदकाचा आकार दिसायला खूप सुरेख दिसतो आणि हळूहळू बंद करत मग त्याचं टोक आपल्याला जास्त वाटलं तर थोडासा तुकडा त्याचा काढून घ्यायचा आहे। किती सुरेख कळीदार मोदक तयार झालाय बघा। अशाच पद्धतीने सगळे मोदक आपण वळून घेणार आहोत। मोदक आपले वळून झालेले आहेत। तेल गरम झालंय का बघूया। व्यवस्थित हवं तितकं आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये या कढईत मावतील तेवढे मोदक मी घालणार आहे। दहा मोदक मावले आहेत एका घाण्यामध्ये। ते हळूवारपणे झाऱ्याने असे हलवत आपल्याला तळून घ्यायचे आहेत।
अधूनमधून असा झारा त्यामध्ये हळुवारपणे हलवला की सगळ्या बाजूनी ते सारखे तळले जातात आणि त्याचा रंगही सगळीकडनं सारखा येतो. खूप जास्त लाल याला आपण करायचं नाहीये. थोडेसे हलके बदामी रंगावर आले की हे मोदक आपण काढून घेणार आहोत, कारण ते गरम असतात. कुकिंग प्रोसेस सुरू असते, तर काढल्यानंतरही त्याचा रंग अजून थोडा गडद होऊ शकतो. काही काही मोदक जे आहेत ते एकदम असे पलटून जातात आणि मग नंतर त्याची खालची बाजू आपल्याला नीट तळता येत नाही, तर त्यावेळी हे असे उचलून दुसऱ्या मोदकांवर ठेवायचे, म्हणजे खालच्या तेलामुळे ते व्यवस्थित तळलेही जातात आणि सगळीकडनं सारखा रंगही येतो. इतपतच आपण काढणार आहोत. किती सुरेख रंग आलाय बघा, छान बदामी रंग आलाय अगदी. आता एका मोठ्या झाऱ्यामध्ये मी हे काढून घेते आहे, म्हणजे जे काय तेल असेल ते सगळं निथळून जाईल कढईमध्ये. हे मोदक अजिबात तेलकट होत नाहीत, हाताला अगदी तेल लागत नाही. खूप परफेक्ट याचं टेक्स्चरही बनतं आणि खुसखुशीतही खूप छान होतात. पहिला घाणा आपला झालेला आहे. मोदक केले म्हणजे करंजी करायलाच हवी. बहिणीला भाऊ, भावाला बहीण असं आपल्याकडे म्हणतात. तर एक करंजी मी इथे केली आहे, तर त्याला मी अशा प्रकारे मुरड घालून घेते आहे. आता दुसरी बॅच मी याच्यामध्ये टाकली आहे, ती सुद्धा आपण काढून घेऊ. झाली आहे तळून ती. सुरेख मोदक झाले आहेत अगदी. चवीला हे मोदक फार अप्रतिम लागतात आणि 8 ते 10 दिवस असेच खमंग खुसखुशीत राहतात. अजिबात मऊ पडत नाहीत. हवाबंद डब्यामध्ये पूर्ण गार झाल्यानंतर ठेवायचे आहेत, तर खूप छान खुसखुशीत राहतात हे शेवटपर्यंत. एवढ्या प्रमाणामध्ये आपले बरोबर 21 मोदक आणि 2 करंज्या झाल्या आहेत. तर तुम्हाला हे मोदक कसे वाटले ते मला जरूर सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.